त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार जी। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या अंतर्गत आज धनजोडे सभागृह येथे आम्ही स्वयंसेवक ग्रुपच्या वतीने आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझे प्रणाम। आपले सर्व सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझे प्रणाम। सर्व सेवकांच्या मातोश्री आई वाराणसी आपल्या बैठकीमध्ये आईला माझे प्रणाम। आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष या परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय पांडुरंगजी मदनकर साहेब यांना माझे नमस्कार। या चर्चा बैठकीचे उद्घाटक या विभागातील सेवक आदरणीय डोरले साहेब यांना सुद्धा माझे नमस्कार। या ठिकाणी आवर्जून उपस्थित ज्यांनी नुकतेच आपल्याला संबोधित केलं असे आपले मंडळाचे संचालक आदरणीय जोगी साहेब यांना माझे नमस्कार। ज्यांच्या हस्ते बाबाच्या प्रतिमेचं माल्यार्पण झालं असे मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय नखातेजी यांना सुद्धा माझे नमस्कार। छिंदवाड्यावरून आलेले सिंदवाडा छेकेचे सर्व पदाधिकारी मंडळी आपको मेरा नमस्कार। या ठिकाणी उपस्थित ज्यांच्यावर मंडळाची भिस्त आहे असे माझे सर्व मार्गदर्शक मंडळी, सर्व सेवक मंडळी, परिसरातून आलेले सर्व सेवक आणि विशेष करून ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे आम्ही स्वयंसेवक ग्रुपचे सर्व सदस्य, सेवक, सेविका, बालसेवक सर्वांना माझा नमस्कार। खूप मोठे मार्गदर्शन या ठिकाणी झाले आहेत। काही व्यथा या ठिकाणी ठेवण्यात आल्या, काही सजेशन या ठिकाणी देण्यात आले आणि या मार्गात बाबांनी आम्हाला शब्दही दिला आहे का आम्ही कोण आहोत? सेवक आहोत। मग आम्ही जर सेवक आहोत तर पुन्हा आम्हाला स्वयंसेवक बनण्याची गरज का पडली? खरा प्रश्न इथं आहे की बाबाने एका परमेश्वराची प्राप्ती केली, कष्ट बाबांनी घेतले, परमेश्वराला बाबांनी प्राप्त केलं। आमच्या सारख्या काळी कचरा भुताळके बेवडे सगळ्याले जवळ घेतलं ना आम्हाला सेवक बनवलं। आमच्या घरावर पाटी लागली, अमुक अमुक इलाना अलाना फनका फलाना तमका नाव लिहिला, त्याच्यावर आम्ही सेवक नंबर लिहिलं। आता लोक आमच्या घराकर पाहतेत न म्हणते हा सेवकाचा घर होय, हा चांगल्या माणसाचा घर होय। पाहतेत का नाही पाहत? वरून लिहून ठेवलं दारू पिऊन येऊ नये आदेशान्वये, त्याच्या 10 गुण आम्हाला फुकटचे भेटले का या घरचे लोक व्यसन करत नाही, हा मोठे चांगल्या माणसाचा घर आहे। आम्ही सेवक बनलो आणि आम्हाला पुन्हा एकदा स्वयंसेवकाची गरज पडली आणि आमच्यातलेच निवडक लोक आता या सेवकानं केलेला कचरा साफ करण्याचे काम कोण करते? स्वयंसेवक करते। कचरा कोण करते? इट्स सिंपल। गुड नंबर ऑफ व्यूज के लिए चाहिए गुड वीडियो के लिए चाहिए गुड एडिटिंग और गुड एडिटिंग के लिए चाहिए एक गुड सेवक। कचरा कोण करते? सेवक। आणि साफ कोण करते? किती विचार आहे का सांगावा लोकाले? आता ह्या व्हिडिओवर ऐकतीन का म्हणतील लोक? आम्हाला विचार करण्यासारखा प्रश्न आहे। तापेश्वर वैद्य नाही विचार केला पाहिजे तुम्ही चांगल्या, मला माहित आहे माझ्या बाबाचे सेवक खराब राहू शकत नाही, मायासारखा तापेश्वर वैद्य सारखाच माणूस खराब राहते। तुम्ही फार चांगल्या पण मी खराब आहो, दुसऱ्याले का बोलू? बॅनर लागले एका मीटिंग मध्ये नाही 4 मंडळाच्या मीटिंग मध्ये मी विषय ठेवला की बाबांनी सेवकाची अंधश्रद्धा दूर करायला सांगितलं आहे। काय सांगितलं आहे? अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे, भूत निघाले पाहिजेत, देवता निघाल्या पाहिजेत। अनुभव आम्हाला सगळ्यात मोठा प्रत्येक सेवकाला आला आहे, तो कोणता?
की मार्गदर्शकाकडे गेल्यानंतर आदल्या दिवशी मार्गदर्शक आम्हाला काय सांगते, जुने विचार सोडा लागन, साऱ्या देवाची पूजा बंद करा लागन आणि मग घरात कार्य सुरू करता येतील. तुम्ही कार्य कुठं सुरू केल्या? भवनामध्ये केल्या? बाबाच्या घरी टिमकीमध्ये केल्या? नाही केल्या. दुःख दूर कुठं झाले तुमचे? तुमच्या घरात. ज्योत कुठं लागली? प्रत्येकाच्या घरात. दुःख दूर झाले प्रत्येकाच्या घरात. बाबाचे दुःख दूर झाले बाबाच्या घरी आणि सेवकाचे दुःख दूर झाले त्या सेवकाच्या घरी. आणि हे जर खरं आहे तर येथे नवस कायचे येऊन राहिले. जागलो आम्ही. अरे बाबांना म्हटलंय ना 40 वर्ष सेवकाला जागवलं, 40 वर्ष, पण या सेवकाले जागवू शकलो नाही म्हणे बाबा. म्हटलंय बाबांना. बाबाने हे सुद्धा म्हणलंय याच्यात लाखो करोडो लोक येतील, सेवक होतील, पण बोटावर मोजण्यासारखे राहतील म्हणे बाबा. म्हटलंय बाबानं. बाबाचं खरं ठरून राहिलं, बाकीत का खोटं ठरून राहिलं. प्रत्येक मार्गदर्शनामध्ये हे समजून सांगू नाही राहिलं. तिथं बॅनर लागले, तिथं मोठमोठे बॅनर लावलो, पण दुःखानं सांगावं असं वाटतं की आजही आमच्या डोक्यातले जुने विचार नाही निघाले, आजही आमच्या डोक्यातली अंधश्रद्धा दूर नाही झाली. त्या ठिकाणी चर्चा बैठक सुरू केली. काहीसाठी का अशानं तरी जागतील. आता तिथं राय होते ना 2-4 सेवक छातीवरच येते चर्चा बैठकीत माया मार्गदर्शन घेतल्या पाहिजे. आता आश्रम आहे सार्वजनिक ठिकाणी. आता भवनातली गोष्ट वेगळी आहे. त्या भवनात इतर संस्थेच्या सेवक एका वेळेस घुसत नाही, पण या आश्रमामध्ये तुम्ही सणवारी पहा मंडळाचे 2000 असतील तर बाकी संस्थेचे 3000 लोक राहतील. तपासा तुम्ही. म्हणून मग आपण विचारतो का बाबा रे तुझा नाव सांग, तुझ्या मार्गदर्शकाचं नाव सांग, तुझा सेवक नंबर सांग. तर काही काही लोकांना वाटतं तू कोण वेळेस विचारणार. आता भगवत कार्यामध्ये आम्ही जेव्हा म्हणतो की मंडळाचा आदेश सर्वोच्च आहे, तर मंडळानं ठरवून दिलेले नियम काहीतरी विचार करूनच ठेवले असतील. तिथं हे गरज आहे. एक दिवस सेवकीन म्हणतो आम्ही सेवकासंग खोटं बोलत नाही. नाव दिलं, नाव लिहिलं, नंबरही लागत होता. मीनं असंच विचारून टाकलं संचालकाला मीटिंग आपल्या चर्चा बैठकीच्या. सगळ्यांना विचारलं का मंडळाचे आहेत म्हणून, नाही तर मी संचालक म्हणून इथं बसलो आणि हा सगळा लाईव्ह प्रोग्राम आहे. आणि मग मंडळात माहीत होईल का जो मार्गदर्शन झाला तो मंडळाचा सेवकच नाही आहे. म्हणलो तापेश्वर वैद्यवर पूर्ण सगळं मंडळ देईन बरं. मग विचारला मार्गदर्शकाचं नाव काय, तर मार्गदर्शकाचं नाव सांगायला 3 घंटे लागले एका बाईले. 1 घंटा लागला. अर्धी चर्चा बैठक संपली. डोरलेजी तुम्ही होते बैठकीत. 2 तासाची चर्चा बैठक. अर्धी बैठक संपली तरी तिले तिच्या मार्गदर्शकाचं नाव नाही आठवला. आठव मग सांगितलं तिनं मंडळाच्या मार्गदर्शकाचं नाव तोही मंडळाच्या नायनिंगला बनवून सांगितलं. तरी खोटं बोलता येते का मार्गात? बाबांना सांगितलं का आम्हाला खोटं बोलायला? नाही सांगितलं. म्हणून तुम्हाला कोण शिकवण? का शिकवायचा राहिलाय बाबांना? का समजावायचा राहिलाय? बाबांना आम्हाला माणूस बनवण्याचा कारखाना मानव धर्म काढून दिलाय. आम्ही मानव धर्माचे सेवक आहोत. आम्हाला सेवक बनवला आहे. आणि आज या ठिकाणी बोलते वेळी अर्धा दुःख आणि अर्धा आनंद माझ्या मनात आहे. अर्ध दुःख आहे, अर्धा आनंद माझ्या मनात आहे. दुःख या गोष्टीचं आहे की बाबांनी आम्हाला सेवक बनवलं आणि आम्ही सगळेले नौकर समजून राहिलो. या गोष्टीचा मला दुःख आहे की बाबांनी आम्हाला काय बनवलं? सेवक बनवलं बाबांनी आम्हाला. पण आम्ही सेवक, आम्ही आमच्या भवनामध्ये जातो. हा भवन आमच्या सगळ्या सेवकांचा आहे. हा आश्रम आम्हा सगळ्या सेवकांचा आहे. तुम्ही सेवक लोक आपल्या घरामध्ये ज्या कचरा करत असाल तर तुम्ही भवनात ना आश्रमात कचरा करणं शिका. जसं आम्ही आमच्या घर ठेवतो ती भावना आमच्या मनात कधी येईल? हा भवन माझ्या बाबाचा आहे, हा आश्रमही माझ्या बाबाचा आहे, म्हणजे मी सेवक असल्यामुळे माझा आहे. ही भावना अजूनपर्यंत आमच्या मनात जागली नाही. आणि म्हणून आम्ही येतो, एक पुडा घेतो, खात जातो, अर्धा तो फेकून देतो ना ते झिल्ली या काट फेकून देतो.
आताच कृष्णानं सांगितलं या ठिकाणी काय काय तिथं फेकतात, मी त्या शब्दात बोलणार नाही. पण माझ्यापेक्षा जास्त वेळ दुसराच कोणता डायरेक्टर त्या आश्रमात राहत नाही. एवढं बारीक निरीक्षण मी त्या ठिकाणी ठेवतो आहे, एवढं ठेवतो आहे. याहीपेक्षा आता जे फोटोचा विषय कृष्णाने काढलाय, का म्हणून फोटो काढता तुम्ही तिथं कुटीची? त्याचे दुष्परिणाम माहीत आहे का होऊन राहिले? मी पाहिलं आहे तिथे. आता आपल्या सेवकामध्ये अवलिया तयार झाल्या आहेत. पहिलं मला वाटत होतं का हिंदू धर्मात अवलिया लगेच पैदा झाले आहेत, त्याची पूजापाठ होते. आता या मानव धर्मातही अवलिया पैदा झाले. एक पोरगा त्या गेटपर्यंत बरोबर चालत येते, असा असा चांगला चालते, माणसासारखा सेवकासारखा दिसते. आणि त्या गेटवर आला, पहिल्या गेटवर का मग तो अवलिया बनते. आणि मग एका पायानं असा चालते, मग दुसऱ्या पायानं लंगडी खेळते, मग तिसऱ्या पायानं असा करते ना, असा पाया लागत लागत कुठं शिकवलं बाबानं, असा असा लागत लागत त्या कुटीच्या पायरीपर्यंत येते. आणि मग त्यातून असा डोकसा टेकवत टेकवत वरता चढते आणि तो व्हिडिओ बनवते. त्याचे व्हिडिओ यूट्यूबवर येतात. या यूट्यूबवर आलेले व्हिडिओ माझ्या सेवकाचे पोरं पाहतात. या सेवकाच्या लहान लहान पोरायला वाटते का असा डोकसा आपटत आपटत गेल्यावर बाबा भेटत असेल तर हाही तसाच वापटते घरी राहिला तर. आपटन का नाही आपटन? म्हणजे शिक्षण का द्यायचं आहे, या नवीन पिढीला कसं जागवायचं आहे? अरे आम्ही त्या आश्रम मध्ये चांगल्या घटना दिसल्या पाहिजेत. आमच्या सेवकाच्या पोराले तर आमचे चांगले शिकतील आमचे पोरं. आमच्या पोराला वाईट घटना दिसल्या तर आमच्या पोरावर वाईट संस्कार होतील. असं घडत आहे तिथं. ते पोरं पोरी खांद्यावर हात ठेवून व्हिडिओ बनवते त्या कुटीमध्ये. बाबाने हे सांगितलं आहे आपल्याला, खांद्यावर हात ठेवून वरतं चढजो आणि मटकत चालजो. नाच गाणं बाबाला आवडला आहे का त्याच्या समोर? मग त्या तिथं बाबाची प्रतिमा आहे, तिथं सर्व सेवकांची श्रद्धा आहे. तिथं नाच गाणे करत जर फोटो काढत असतील तर ही मार्गासाठी ना आमच्या सेवकांसाठी फार मोठी शोकांतिका आहे. आम्ही माणूस बनलो नाही. अरे आता त्या या व्हिडिओवर बोललो मी मागे. आता माझ्यावर काही काही सेवक टीका करून राहिले माझ्यावर. मला चिंता नाही आहे, टीका कशी करून राहिले. यायमुळे का गलत झाला? याय चांगला आहे, पण याय मध्ये का मेसेजेस द्यायचे हे तुम्ही ठरवा. पण त्या याय मध्ये माझ्या दोनच गोष्टीला विरोध आहे. त्या दोन गोष्टीला म्हणजे माझ्या बाबाच्या फोटोला ना माझ्या आईच्या फोटोला नका छेडू तुम्ही. ही जी फोटो इथं ठेवली आहे बाबाची फोटो, हिला तुम्ही बाबानं टोपी घातली, तुम्ही टोप पहिनवून राहिले. बाबाचा चेहरा किती कोमल प्रेमळ आहे, त्या बाबाच्या चेहऱ्याला तुम्ही रागीड बनवून राहिले. बाबा धोतर घालत होते त्याला सुतना घालून देऊन राहिले. आई पातळ घालत होती त्या पातळच्या तुम्ही सलवारवर त्या साडीवर आणला आईले, उद्या मिडीवर आणजा तुम्ही. हे बघा, हे फोटो बघा, यावर बनवलेली. हे अशी उघडे फिरत होते का बाबा? कपडे काढून फिरताना दिसल्यात कधी कुणाला? पण या फोटो मध्ये बघा बाबाला कपडे काढून दाखवलाय. अरे कोण करता है? तुम्ही सेवकाचे मुलं आहात ना. आणि बाबाने आम्हाला माणूस बनवला, माणूस. आणि ज्या विधात्याने अख्खा आयुष्य या मानवाला जागवण्यासाठी खर्च करून आम्हाला माणूस बनवण्याचं काम केलं, त्याच्याच फोटोचं विद्रुपीकरण करून तुम्ही का साध्य करणार आहात? का मिळणार आहे? आईले बदलवता तुम्ही, बाबाले बदलवता तुम्ही. होऊ शकते हे गोष्ट शक्य? थांबा, विचार करा. जोपर्यंत आई आणि बाबाची फोटो एवढ्या सुंदर आहेत, आईची फोटो एवढी निर्मळ आहे, या पातळामध्ये आणि त्या फोटोमध्ये दिसणारी आई एवढी कमजोर नाही आहे आमची. आमचे बाबा एवढे कमजोर नाही आहेत. जे आहेत एवढं जरी आम्हाला सांभाळता आलं ना, आमच्या मनात वैचारिक बदल जरी झाला ना, तर आज या स्वयंसेवकाला व्यथा व्यक्त करायची वेळ येणार नाही आहे. एक सेवक येऊन राहिला तिथं गंदगी करून राहिला, दुसरा सेवक त्याला समजवण्याची वेळ येऊन राहिली. समजवल्यानं होत नाही. मी पाहिला आता 26 जानेवारीला 8-15 दिवस सगळ्या टीमसोबत मी स्वतः काम केलं आहे. कृष्णाजी तुमच्यासोबत प्रत्येक दिवशी मी आलो आहे. तुमचा जेव्हा जेव्हा फोन आला पहाटेला तिथं पोहोचलो आहे. यांच्यासोबत झाडू मी सुद्धा लावली आहे. पावळे घेऊन तिथं तासण्याचे कामही आम्ही सुद्धा केलं आहे. त्या डब्यापासून ट्रकनं भरून आपले स्वयंसेवक येत होते, त्यांच्यासोबत पूर्ण यावर्षी अभिनंदन करतो सगळ्या स्वयंसेवकाचे. ज्या ज्या लोकांनी टीमा पाठवल्या त्यांचे, की खरंच तुम्ही मंडळाला फार मोठा आर्थिक लाभ दिला यावर्षी.
त्या सगळ्या तुरी आपल्या आपल्या श्रमदानातून कापण्यात आल्या भाऊ. ज्या तुरी लावल्या होत्या पूर्ण शेतातल्या तुरी आपल्या स्वयंसेवकाने स्वतः काटल्या, गोळा केल्यानं काढण्याचे पैसे सगळे मंडळाचे वाचले. 15-20 हजार रुपये तिथं लागले असते. नाही 20 हजारासाठी आम्ही किती दिवस बुक घेऊन बसतो गेटवर. अनेक कामं, सुंदर कामं आपले सेवक करत आहेत. पण त्याच ठिकाणी या ठिकाणी जे काही चालू आहे हेतू पुरस्सर माझ्या मंडळाच्या सेवकांचे धन्यवाद मानेन तेवढे कमी आहेत. तो व्हिडिओ प्रसारित यावर बोलल्यानंतर सगळ्यांनी त्या फोटो डिलीट मारल्या आणि त्यांना समज आली आणि ते स्वतः या विचाराचा प्रसार करून राहिले. तुम्ही बाबाचं कार्य करून राहिल्या, तुम्ही बाबाचं कार्य करून राहिल्या, जे प्रसार करून राहिल्या. पण आज एका संस्थेचा सेवक त्याच्यावर पुन्हा कमेंट करते, पुन्हा व्हिडिओ टाकते. तो एवढा विद्वान समजते. आणि काल परवा एक व्हिडिओ पाहिला, सत्य मर्यादा प्रेमावर तो बोलत होता. कशावर बोलत होता? सत्य मर्यादा प्रेम. सत्य म्हणजे काय? सत्य मध्ये परमेश्वर आहे. सत्य म्हणजे इथं बसलेले हे सगळे मानव आहेत. इथं 2 महिला बसल्या आहेत, ह्या महिला सेवक बसले आहेत आणि बाकी सगळे पुरुष सेवक बसले आहेत. या साईडला महिला सेवकीने आहेत माझ्या, या साईडला पुरुष सेवक बसले आहेत. त्या सेवकाला एवढं समजत नाही का बाबानं सत्य सांगितलं आहे, तर मग बाबानं माणसाले एखाद्या बाईले बाबा म्हणताय ते हे शिकवलं आहे का तुम्हाला? बाईले बाई म्हणा लागन आणि माणसाले माणूस म्हणा लागन. हे सत्य आहे ना. मग हे सत्य का तुम्ही व्हिडिओ मध्ये बनवत नाही आणि का तुम्ही दाखवत नाही? माझ्या बाबानं सत्य मर्यादा प्रेम शिकवल्या, सत्य शिकवल्या. सत्याले माणसाले माणूस म्हण, बाईले बाई म्हण. बोललो पाहिजे की नाही? आणि म्हणून आता आपल्या सेवकाची जबाबदारी आहे. लेकरं कोणाचे आहेत? आपले. कष्ट करणारे कोणाचे पोर आहेत? आपल्या सेवकाचे पोर आहेत, आपले सेवक आहेत. आम्ही तर वेळ देऊ शकत नाही तिथं तेवढं, पण ते वेळ देऊन राहिले, दिवसभर वेळ देऊन राहिले. आणि ते जर दिवसभर वेळ देऊन राहिले तर त्याला सहकार्य कोण करण? आपणच केलं पाहिजे. कृष्णाजी खचून जाता येत नाही. टीका करणाऱ्याचा विषय वेगळा आहे म्हणून आपल्या अंतःकरणाला लावून आपल्या बोलण्याचा तोल बिघडू बी दिलं नाही पाहिजे. तुम्ही चुकले, तोल तुमच्या गेला. आपण बाबाचे सेवक आहोत आणि आपले बाबा एवढे कमजोर नाही आहेत. 33 कोटी देवाला पुरून उरतील एवढी कृपा माझ्या बाबाने एका परमेश्वराची प्राप्त केली. आपले बाबा एवढे कमजोर नाही तर त्याचा सेवक एवढा कमजोर का बनावा? का बनावा एवढा कमजोर? तुम्ही महाभारत पाहिल्यानं शकुनीचे कोणते कामं होते? त्या शकुनीच्या काहीच नाही. त्याला वाटे का माई बहीण खूप सुंदर आहे ना, या भोकण्याला काहून दिला म्हणे धृतराष्ट्राले, तर याच्या पुरा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही म्हणून त्यांना लावलं झगडे. रामायण काहून घडला? राज्य रामाला भेटणार होता का नव्हता भेटणार हेडाऊजी? पण ते मंथरा होती ती. आणि ते मंथरा कोणाची दासी होती? कैकेयीची. तिनं कैकेयीले भडकवलं म्हणे तिच्या पोरगा राजा बनन आणि तुया पोरगा राजा नाही बनणार आणि दशरथाची लाडकी राणी तू आहेस. या लाडकेपणाचा फायदा नाही उचलस, आता नाही उचलस तर काही उचलशील. तर ते म्हणे नवऱ्याले मायाच पोरगा बनन. तसे आपल्या मंडळात नाही आहेत म्हणले का तुम्ही? या मंडळातही शकुनी आहेत आणि या मंडळातच आताच काय म्हणलो होतं रामायणातली मंथरा आहेत. ह्या मंथरा आणि हे शकुनी आपल्याला हे करून राहिले. पण हे जरी किती करत असतील तर माझ्या बाबाने सत्य दाखवलाय. तुम्ही सत्याच्या मार्गाने चालून राहिलेत. सत्याला सोडून जाऊ नका. आमचे बाबा आम्हाला कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही गोष्टीत कमी पडू देणार नाही. रक्तदानावर तुम्ही बोलले, चांगला विषय आहे. बंद केली मी गाडी त्या दिवशी, मला माहीत झालं. अध्यक्षाला मी विचारलं, अध्यक्ष साहेबांना, की साहेब इथं ब्लड डोनेट कॅम्प चालू आहे तर परवानगी कधी दिली? मी डायरेक्टर आहो, मला माहीत नाही. मला माहीत पाहिजे का नाही पाहिजे? अध्यक्ष साहेब म्हणे मी परवानगी दिली नाही, बंद कर गाडी. वापस केली बाबा. जे लक्षात येते आम्ही देवाचे बाप नाही आहो, तुमच्यासारखेच माणसं आम्ही आहो. तुम्हीच आम्हाला निवडून दिलाय म्हणून तुम्ही जेव्हा सांगाल, तुम्ही जेव्हा चांगल्या गोष्टी आमच्या कानात टाकाल तर आम्ही चांगलं समजून.
आणि तुम्हीच माझ्या जवळचे बनान आणि माई कानफुसी करून मंतरासारखे किंवा सकुनीसारखे माया कान भरान तर माझ्या हाताने गलती होऊ शकते. आणि म्हणून आता सेवका सगळ्यात जास्त मी पाहतो आमच्या सेवकातच वैरभाव जास्त झाले आहेत. आम्हीच एकमेकाच्या काड्या करून राहिलो, आम्हीच एकमेकाले पाण्यात पाहून राहिलो आणि एकामेकाचे कपडे खिचण्याचे काम आम्हीच करून राहिलो. कृपा करून हे थांबवा. हे बाबाले मान्य नाही आहेत. आपल्या बाबानं कष्ट घेतले आहेत. बरं, आपल्या बाबानं खूप श्रम घेतलाय. हा परमेश्वर फुकटात मिळाला नाही. अख्खं माझ्या बाबाचे आयुष्य त्या कामामध्ये खर्च झाले आहे. दुसरा बाबा राहता तर पोराले लिहून देता प्रॉपर्टी, नाही तर आपल्या संगच घेऊन जाता, पण येथे ठेवता नाही. त्यानं तुमच्यावर विश्वास केला. भगवंतानं म्हटलं आहे बाबाला कि मैं भगवान हूँ, तू मानव है. मानव ये बेईमान है, मैं मानव पे कदापि विश्वास नहीं करता. हे भगवंताचे शब्द आहेत बाबाले. तरी सुद्धा बाबानं आपला हट्ट कायम ठेवला आणि त्या बाबाच्या शब्दावर हवारूपी परमेश्वर तुमच्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये बाबामुळे उभा झाला. या परमेश्वराला कसं टिकवायचं हे तुमचं काम आहे. टिकवल्या तर चांगलं आणि भगवल्या तर तसंही पहा. अनुभव तुमच्याकडे आहेत, अनुभव आमच्याकडे आहेत. तुम्हाला शिकवण्याची गरज नाही. स्वयंसेवकानं हा कार्यक्रम घेतला आहे. स्वयंसेवकाच्या व्यथा आम्ही या ठिकाणी ऐकल्यात आणि जेवढं आमच्याकडनं होईल त्या पद्धतीने मंडळात बोलण्याचा प्रयत्न करू. कारण आश्वासन देणं माझ्या तत्वात नाही आहे. हे करून देईन ते करून देईन म्हणणं हे नाही आहे. राजकारणात होतो तेव्हाही नव्हतो करत. याच भागात आता या मार्गात आहो मी. या मार्गात शब्दाला बहुत महत्त्व आहे, मला माहीत आहे. आणि म्हणून माझ्यानं जे होते, कारण की अर्ध्या गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्या इथं समस्या ठेवल्या त्या अगोदरच मी मंडळात ठेवल्या आहेत, पण आता बोलून दाखवत नाही. ते मंडळातल्या अधीन गोष्ट आहे. ते मंडळातच चर्चेला गेली पाहिजेत. ते मंडळाचा निर्णय व्हायच्या अगोदर माझ्यासारख्याच्या तोंडातून बाहेर नाही आली पाहिजेत, तर त्या मंडळाचा मी संचालक आहो. नाही तर मी माझी हुशारी दाखवासाठी मी असा करून देतो तसा करून देतो, याला अर्थ नाही आहे. आपण सगळे बाबाचे सेवक आहो. बाबानं मानव धर्म काढला आहे. सगळ्या जातीला एकमेकासोबत प्रेमाचं बंधन जोडून दिलं आहे, पण त्याचबरोबर मर्यादा शिकवली आहे. या मर्यादेचं पालन करा आणि या मर्यादेचं पालन माझ्या प्रत्येक सेवकानं केलं तर माझ्या कोणत्याही स्वयंसेवकाला तक्रार करायची वेळ येणार नाही आणि तुमच्या तो कचरा साफ करायची वेळ येणार नाही. सगळं स्वच्छ प्रशासन आणि स्वच्छ आपला आश्रम आपल्या नजरेस पडेल. त्या ठिकाणी पेढे येतात, पेढ्यावर सांगून देतो ते पेढे तुम्ही खाता, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामधून एक दिवस आपल्या मार्गाची बदनामी होणार आहे. त्या पेढ्याची क्वालिटी चांगली नाही आहे. मी दोनदा प्रयत्न केला तिथं आता, पण ते अधिकारी पोहोचले नाही. क्वालिटी चांगली नाही डॉक्टर साहेब. त्याच्यामधनं एक वेगळा स्मेल येते. ते कशानं बनतात ना का बनतात तर माहित नाही. तो स्वस्त विकते तिथं आणि आमची शेवकीन येते आणि इले वाटते माझ्या बाबाले पेढा दिलो का बाबा खुश होईल म्हणते. हो, इकडं निंदा करत जाजो घरात दुसऱ्याच्या, जाऊची सासूची मोहल्ल्यातल्या बायाची निंदा करत जाजो आणि बाबाले पेढ्याच्या पाकिट नेत जाजो, म्हणजे बाबा सुख खुशी होईल. दणका मारल्याशिवाय नाही सोडे बाबा मग अशानं. पेढे नको नेऊ तिकडं. तुम्हाला हे सांगतो सेवकाला, तिकडं पेढे नको न्या. तुम्ही आपल्या घरी चांगल्या प्रेमानं राहा, तत्व शब्द नियमानं चाला. माझे बाबा तेथून तुम्हाला येते नाही, तुमच्या घरीच माझे बाबा येऊन तुम्हाला दर्शन देतात. तिथं पेढे देवाचे नाही, बाबाले घुस चालत नाही, भ्रष्टाचार बाबाले चालत नाही. ते ती पेढे घेऊन जाणं किंवा स्वयंपाक घेऊन जाणं म्हणजे हे बाबाले घुस देण्यासारखं आहे. हे थांबवा आणि मानवतेचे विचार अंगीकार करा. मी सुद्धा करीन. आणि या आश्रमात आपल्या भवनात आपले जिथं जिथं कार्यक्रम होतात अशा प्रत्येक स्थळी आम्ही म्हणतो भगवत कार्याची चर्चा बैठक आहे. आम्ही म्हणतो भगवत गुणाची चर्चा बैठक आहे सेवक संमेलनात. तर भगवत गुण अशुद्ध जागेत राहू शकत नाही. त्याच्याकरता शुद्ध जागा, शुद्ध विचार पाहिजेत, स्वच्छता पाहिजेत, तेव्हाच भगवंत तिथं वास करू शकते. याकरता तुम्ही प्रत्येक सेवकांना माझ्या स्वयंसेवकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा एवढं बोलतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो. सर्वांना नमस्कार.